वारंवार मी सांगते की सहयोगांमध्ये एकजूटपणा यायलाच पाहिजे, कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्हणजे हजारो लोकांना तुम्ही पार केले. सकाळपासून विचार हाच करायचा की आम्ही किती लोकांना पार केलेलं आहे, आम्ही किती लोकांना कुंडलिनीचं जागरण दिलंय. साऱ्या जगाला वाचवण्याचं कार्य आज तुमच्या हातात आहे. आणि सगळ्या जगाची कुंडलिनी त्या महाराष्ट्रात बसली आहे. अष्टविनायक बसलेले आहेत आणि 3.5 देवता इथे बसलेले आहेत. म्हणजे सगळं काही इथे लावून व्यवस्था आधी केलेली आहे. पण ते काय कुठे रुचत नाही लोकांना, ह्याच्यावर आश्चर्य वाटतं. इतका दांभिकपणा आणि नसती उठाठेव हे करण्यामध्ये आपण सारा वेळ घालवत. त्यापेक्षा जे सत्य आहे ते प्राप्त करा, सत्याकडे लक्ष ठेवा. उलट काहीतरी पांघरून आणि फार चांगलं बनवून तुम्ही काय करू शकणार? आतमध्ये चांगुलपणा नाही आला तर ती तुमची संपत्ती नव्हे. ती संपत्ती आतमध्येच इतकी प्रगल्भ झाली पाहिजे, इतकी वाढली पाहिजे की त्या संपत्तीचा सुगंध साऱ्या विश्वात दरवळला पाहिजे. तसं न होताना आपण काहीतरी लहान सहान गोष्टी घेऊन बसतो, आपापसात वादविवाद, भांडणं, हे सगळं संपलं पाहिजे. उलट आजकालची इथले मी हे पाहिलेलं मात्र की जी युवाशक्ती आहे ती फार जबरदस्त आहे. आणि ह्या युवाशक्तीमुळे असं वाटतं की आपला महाराष्ट्र पूर्णपणे बदलत आहे. तर जे वरचे लोक आहेत त्यांना आपण समजतो की फार फार मोठ्या पदवीवर आहेत, त्यांना फार घमेंड आहे, हो, भयंकर घमेंड आहे.